लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पैसे जमा होणार। आजपासून 1500 रुपये खात्यात जमा होणार। सरकारचा मोठा निर्णय, रात्री उशिरा घेतलेला निर्णयामध्ये हा सगळ्यात मोठा निर्णय आहे। लाडक्या बहिणी काही खुश तर काही नाराज आहेत, कारण लाडक्या बहिणींना बघा, स्पेशली मी तुम्हाला सांगतो, हे 2 ते 3 डॉक्युमेंट सादर करणं खूप गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये आणि तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा मेसेज येणार आहे। ऑगस्टचा हप्ता हा वाटपाला सुरुवात होणार का, याच्या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आहे। त्याची तारीख समोर आलेली आहे। 14वा हप्ताच म्हणजेच ऑगस्टचा हप्ता कुठल्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती येणार, याच्या संदर्भात एक मोठी अपडेट आता आपण घेऊन आलेलो आहोत। सर्वात महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी ही आता आपण पाहणार आहोत, परंतु त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागणार आहे। तुम्हाला मी काही 2 ते 3 मिनिटात संपूर्ण माहिती ही तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे, ती पण मोफत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। होय, भरपूर लाडक्या बहिणींना मोबाईलवरती आजपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणी आणि कोणता हप्ता हा असणार आहे, ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार, जुलैचा हप्त्याचं काय झालं, जूनचा हप्त्याचं काय झालं, हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। कारण काल झालेल्या उशिरा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा एक मोठा निर्णय हा सरकारने घेण्यात आलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणी नाराज देखील झालेल्या आहेत, कारण अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये बहुतांश लाडक्या बहिणी ह्या बाद करण्यात आलेल्या आहेत। त्या बाद करण्याची कारणं ही तुम्हाला मी आता सांगणार आहे, परंतु आपण असं काही सांगितलं आहे ज्याच्यातून लाडक्या बहिणींचं जे अर्ज पडताळणी बाद झाली होती, त्यातून सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी पास झालेल्या आहेत। होय, मी काही तुम्हाला आता महत्त्वाचे मुद्दे सांगतो, जे करून तुम्ही सुद्धा ह्या योजनेच्या अर्ज पडताळणीमध्ये पास होऊ शकता। भरपूर लाडक्या बहिणींनी हे केलं आणि त्यांचं सुद्धा नाव यादीत राहिलं। भरपूर लाडक्या बहिणींनी जे ऐकलं त्यांनी त्यांचं नाव राहिलेलं आहे, ज्यांनी केलं नाही त्यांचं नाव यादीतून उडवलं गेलेलं आहे। आणि आपल्याला स्वतः हे लाडक्या बहिणींनी सांगितलेलं आहे की होय, आम्ही तुम्ही जे सांगितलं होतं ते केलं आणि आम्हाला भरपूर त्याचा लाभ झाला, आमचं जो नाव आहे ते यादीत राहिलं नाही, तर आम्हाला सुद्धा ज्यावेळेस अर्ज पडताळणी आली, आमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या, त्यावेळेस आम्हाला सुद्धा हेच डॉक्युमेंट विचारले आणि त्यामुळे आम्ही ते सादर करू शकलो त्या टाईमला, अन्यथा आमचं सुद्धा नाव हे यादीतून बाहेर जाणार होतं, असं स्वतः अंगणवाडी सेविकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं कोणती ती कागदपत्र आहेत, काय घेतलेला निर्णय आहे, कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे येणार, की उगीचच हे आता असं तसं चाललेलं आहे, मी तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे। बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या लाडक्या बहिणींचे जे हप्ते आहेत ते कायमस्वरूपी सुरू राहावे, तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तुम्ही फक्त त्यांना रक्षाबंधनाला भेट देऊन उपयोग नाही, त्यांची वर्षभराची भेट हे त्यांना द्यावी, असं मी तुम्हाला सांगणार आहे। काही 6 ते 7 कारणं आहेत ज्याच्यामुळे लाडक्या बहिणींना इथं हप्ता बंद होत आहे, परंतु तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे। योजनेसंदर्भात अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः महत्त्वाची अपडेटसुद्धा दिलेली आहे। आपण स्वतः संपूर्ण माहिती आता इथं पाहणार आहोत, तर चला सुरुवात करूया। बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी आधी मला एक कमेंट्समध्ये सांगायचं आहे की कोणाकोणाला जुलैचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला जूनचा हप्ता हा आलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, परंतु भरपूर लाडक्या बहिणींच्या जिल्ह्यांमध्ये हे अर्ज पडताळणीचं प्रमाण सुरू आहे। कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात झाली आहे तुम्हाला मी सांगतो आहे। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती अशी आज जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये अर्ज पडताळणी सुरू राहणार आहे। उद्या देखील तर 15 ऑगस्टमुळे सुट्टी असणार आहे, परंतु टेन्शन घेऊ नका, परत शनिवारी ही अर्ज पडताळणी सुरू राहणार आहे। त्यामुळे तुम्हाला ही जी महत्त्वाची मी डॉक्युमेंट सांगणार आहे ती आत्ताच काढून घ्या, उद्या सुट्टी आहे। आजच काम केलंच तर तुम्हाला जर समजा शनिवारी जर तुमच्याकडे अर्ज पडताळणीसाठी लाडकी बहिणीसाठी अंगणवाडी सेविका आल्या, तर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स पाहिजेत, कारण सरकारनं असं ठरवलेलं आहे आता हीच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहील जिच्याकडे ही महत्त्वाची कागदपत्र असतील, किंवा तिच्याकडे ती कागदपत्र सादर करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळसुद्धा दिला जाईल। परंतु लक्षात घ्या, पुढे काय होईल हे माहीत नाही, परंतु तुम्हाला कुठल्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे, चला मी तुम्हाला सांगतोय। सरकारचं असं म्हणणं आहे की आता खरंच गरजू लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत का, कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना खरंच या 1,500 रुपयांची महिन्याला गरज आहे का, तर ह्या लाडक्या बहिणी शोधा। तर ह्या शोधायच्या कशा, तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट मागत आहेत ते म्हणजे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड। पुढे मी तुम्हाला 4 डॉक्युमेंट सांगणार आहे, लक्षात घ्या। आधार कार्ड, तुमचा जो भरलेला फॉर्म आहे तो, आणि तुमचं बँकेचं पासबुक। का सांगतोय, कारण लक्षात घ्या, ह्या योजनेमध्ये जवळपास फ्रॉडची संख्यासुद्धा भरपूर आहे। पुरुषांनी हे फॉर्म भरलेले आहेत, किंवा अशा महिलांचे नावाने फॉर्म आहेत ज्या हयातच नाही आहेत, म्हणजे ज्या जिवंतच नाही आहेत, ज्यांचे डुप्लिकेट आधार कार्ड, डुप्लिकेट बँक अकाउंट्स हे काढलेले आहेत। त्यामुळे सरकारने काय केलेलं आहे, तिथं व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड, बँकेचं पासबुक
अर्ज क्रमांक हे तिन्ही एकत्र गोळा करायला सांगितलं आहे अर्ज लाडक्या बहिणींसाठी. आणि लाडक्या बहिणी क्रॉस चेक करत आहेत प्रत्येकाचं की खरंच ती लाडकी बहीण त्या घरात आहे का. कारण काय होतंय, भरपूर पुरुषांनी स्वतः त्यांचे फॉर्म भरलेले आहे. जवळपास अशी संख्या 50 ते 60 हजारांची आहे. त्यामुळे सरकार इथं चिंतेत आहे. कारण अननेसेसरी विनामूल्य म्हणजे काही कारण नसताना अशा लाडक्या बहिणींना ज्या नाहीच आहेत त्यांना हा हप्ता दिला जातो आहे. म्हणून सरकारनं हे ठरवलेलं आहे. पहिलं क्रमांक तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, तुमचं आधार कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक आणि तुमचा जो अर्ज भरलेला आहे त्याच्यावरची संपूर्ण माहिती सगळी सेम असणं गरजेचं आहे. संपूर्ण माहिती म्हणजे कोणती, तर तुमचं नाव, संपूर्ण नाव, तुमची स्पेलिंगसुद्धा बरोबर असली पाहिजे. जो स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट तुमचे जे आहे ती म्हणजे जो बँक दिलेले आहे, तुमचं बँक अकाउंट जे आहे ते लक्षात घ्या, त्याची EKYC असणं सुद्धा गरजेचं आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं आहे, फक्त बँक अकाउंट काढून दिले परंतु तिची EKYC केलेली नाही. तर EKYC करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जे तुम्ही आधार कार्ड दिलेलं आहे बघा, ते आधार कार्ड जे आहे ते तुमच्या बँकेला लिंक तर आहे परंतु ॲक्टिव्ह नाही. लिंक करणं हे ठीक आहे, परंतु जर तुमचं ॲक्टिव्हच नसेल तर तुमचं तिथं DBT म्हणजे ट्रान्झॅक्शन होत नाही. तुमच्या मोबाईलवरती कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन पद्धतीने DBT मार्फत कुठलाही तुमच्या इथे तो मेसेज येत नाही किंवा पैसे पाठवले जाऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं. आता दुसरे डॉक्युमेंट सांगतोय तुम्हाला, ते म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला. भरपूर लाडक्या बहिणींनी शाळा सोडल्याचा दाखला हा अजून काढलेला नसेल तर तुम्ही काढून घ्या. जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर तुमचा रहिवासी दाखलासुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तिसरं डॉक्युमेंट म्हणजे तुमचा रेशन कार्ड. हा एक तुमचा पुरावा, रहिवासी पुरावा म्हणून सुद्धा सादर केला जाऊ शकतो. तुमच्यासाठी तो खूप महत्त्वाचा असणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींना मी वारंवार सांगून सुद्धा त्यांनी स्वतः रेशन कार्डची KYC केली नाही आणि त्यांचं नाव ऑनलाईन पद्धतीने सरकारला दिसलं नाही आणि म्हणून सरकारने त्यांचं नाव यादीतून वगळलं आहे. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की कृपया करून लाडक्या बहिणींनो रेशन कार्डची KYC करा. ज्या लाडक्या बहिणींनी ऐकलं त्यांचं नाव यादीमध्ये संपूर्णतः राहिलेलं आहे. म्हणून आज एक काम करायचं आहे, तुमचे जेवढे घरातील कुटुंब सदस्य आहेत त्यांना घेऊन जायचं आहे. रेशन कार्डसोबत आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तुमचे डोळे आणि हाताचे जे काही स्कॅनिंग असतं ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला रेशन दुकानात सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. कुठलाही विनामूल्य एकही रुपया द्यायची गरज नाही. पुढची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं बघा, जर रेशन कार्ड असलं तर खूप महत्त्वाचं आहे. परत तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला सुद्धा असणं गरजेचं आहे. जर नसेल तर तो एक काढून घ्या. ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो, तरच तुम्हाला पैसे येतील. तुम्ही म्हणाल आता 15 ऑगस्टचा हप्ता ऑगस्टचा हप्ता येणार का? नाही, आज पुन्हा एकदा तुम्हाला जुलैचाच हप्ता येणार आहे आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आपल्याला गणेश उत्सवाच्या अगोदर हा सादर करण्यात मिळणार आहे. गणेश आपल्याला ज्यावेळेस गणपती येत आहेत घरात आपल्या, त्याच्या अगोदर आपल्याला हा 14 म्हणजेच ऑगस्टचा हप्ता हा मिळणार आहे. आज सुद्धा तुम्हाला जुलैचाच हप्ता वितरण करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, ऑगस्टची हप्त्याची तारीख अद्यापही आलेली नाही, परंतु सूत्रांकडून अशी माहिती आहे की ती हप्ता जो आहे तो आपल्याला गणेश उत्सवाच्या अगोदर म्हणजेच गणपती याच्या अगोदरच लाडक्या बहिणीसाठी एक गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीने शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मांडा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.